शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर ज्योती मेटे यांचं स्वागत बीडमध्ये झालेलं आहे आणि त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद देखील केलेला आहे। पहिल्यांदाच असा मोठा कार्यकर्त्यांशी संवाद करताय निवडणुकीचा अगोदरचा, काय प्रतिक्रिया कार्यकर्त्यांची? कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठला तरी त्यांच्यामध्ये एक दुर्दम्य आशावादही आहे आणि त्या दोन्हीचा संगम आज मला त्यांच्या ज्याला आपण म्हणू शकू देहबोलीमध्ये पाहायला मिळालेला आहे। नेमकं कार्यकर्त्यांच्या भावना आहे की तुम्ही लोकसभा लढवावी, एकतर शरदचंद्र पवार पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी मिळणार होती अशी चर्चा होती, एक नंबरला तुमचं नाव देखील चाललं, नेमकं असं काय घडलं की तुम्हाला उमेदवारी नाकारण्यात आली? याबाबत मला जास्त काही सांगता येणार नाही। ज्यांच्याकडनं उमेदवारी नाकारण्यात आली तेच यावरती जास्त ज्याला आपण म्हणू शकू की अधिकृत किंवा सखोल भाष्य करू शकतील। मी तरी उमेदवारी जरी मिळाली नसली तरी अपक्षही तुम्ही निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि तुम्हीही सांगितलं होतं की मी लोकसभा निवडणूक लढवणार। तर अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। और आता ठाम आहात कारण पुढे काय थोडंसं मी करेक्शन करते की ही फक्त कार्यकर्त्यांचीच मागणी नाही आहे की ज्याला आपण विस्थापित म्हणू शकू, सर्वसामान्य सर्व जाती धर्मातले लोक, त्यांची अजूनही ती मागणी आहे। म्हणजे आता येत असताना म्हणजे बीडमध्ये येत असताना ज्या 2 विधानसभा मतदार क्षेत्रातून मी आले तिथल्या सर्वसामान्यांची पण हीच भावना होती की ताई तू हा निर्णय अजूनही तू केला पाहिजेस। म्हणजे ज्या इफ्तार पार्टीमध्ये मी गेले होते तिथली ही मंडळी मला तेच सांगत होती। तुम्ही ज्या इफ्तार पार्टीमधून आलात तिथं मनोज जरांगे पाटील देखील आले होते। खरं तर मनोज जरांगे पाटील राजकीय नेत्यांना भेटी देणं टाळतात, आता तुम्ही थेट राजकारणात उतरताय, काही भेट झाली त्याच्यात, काही राजकीय चर्चा झाली? नाही, अजिबात नाही, आमचा फक्त औपचारिक संवाद झालेला आहे। कसं पाहताय, कारण मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये ध्रुवीकरण असतं 2 भागांमध्ये, याचा काही परिणाम होतोय असं वाटतंय का? या जिल्ह्यामध्ये जर लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर अनेक पक्ष हे जातीय राजकारणाची गोळाबेरीज करून येतात, तर या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार केलाय का? खरं सांगायचं तर कुठलीही निवडणूक ही कुठल्याही जातीय समीकरणावर किंवा ध्रुवीकरणावर होता कामा नये आणि त्याच पद्धतीने मला नाही वाटत की बीडमध्ये असं काही समीकरण असेल आणि असलं तर ते तसं असायला देखील नको असंच मी म्हणेन। कारण मतदार हा सर्व जाती धर्माचा असतो, त्यामुळे त्या मतदारांनी त्याचा जो उमेदवार निवडायचा आहे तो या समीकरणाच्या आधारे किंवा या तत्वाच्या आधारे निवडला जाताच कामा नये। खरं तर बजरंग बाप्पा सोनवणे आणि तुम्हा दोघांची शरदचंद्र पवार गटाकडून चर्चा होती, या चर्चेमध्ये आता तुम्ही विभागणी जर होईल तर ते अनेक समाजामध्ये, थेट मराठा समाजामध्ये विभागणी होईल अशी देखील चर्चा सोशल माध्यमांसोबत लोकांमध्ये आहे, तर याकडे तुम्ही कसं पाहता आणि यावर तुम्ही जर ठाम झाला किंवा कार्यकर्ते ठाम राहिले तर निवडणूक लढणार का? मी एक बाब स्पष्ट करू इच्छिते की मुळामध्ये माझ्या उमेदवारीचा विषय हा जनसामान्याकडून आलेला आहे, त्याच्यामुळे माझ्या कोणत्याही निर्णयाचा मी विचार करत असताना या जनसामान्यांची भावना आणि त्यांचा कुठल्याही प्रकारे तोटा होणार नाही याचा विचार करूनच तो निर्णय घेतला जाईल। प्रश्न असा आहे की पंकजा मुंडेंची उमेदवारी आली, आता बॅनर आलेले आहेत त्यांचे प्रचाराचे आणि त्यामध्ये मेटे साहेबांचा फोटो देखील वापरण्यात आलेला आहे, कसं पाहताय याच्याकडे? तुम्ही तर आता तुम्ही पहिल्यांदा युतीमध्येच आहात पण आता इकडं शरद पवार गटाकडे गेलेला आहात, तर हा फोटो काय सांगतो? हा फोटो ज्यांनी टाकलाय ते त्याबद्दल चांगलं सांगू शकतील की हा फोटो का टाकलेला आहे आणि तो काय सांगतोय। निवडणूक लढताय, वंचित आघाडी आता पर्याय असू शकतो, इतर कुठला पक्ष पर्याय असू शकतो तुमच्याकडे? नाही, अजून असं काही ठरवलेलं नाही मी ह्या मुद्द्यावरती ठाम आहे की ज्यांनी उमेदवारी मी करावी असं सांगितलेलं आहे त्यांचा कौल, आमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मत जाणून घेऊनच मग ते पर्याय ठेवू आम्ही पुढे। कुठपर्यंत निर्णय येऊ शकतो? नाही, तो थोडा निर्णय होण्यासाठी वेळच लागेल, कारण जनसामान्यांची भावना जाणून घ्यायची असेल तर त्यांच्यामध्ये जाणं किंवा त्यांचा कल जाणून घेणं ही एक वेळ घेणारी प्रक्रिया आहे। कार्यकर्त्यांशी संवाद होईल आणि कार्यकर्त्यांच्या संवादानंतर ज्योती मेटे निर्णय घेणार आहेत। निवडणूक लढण्यावरती कार्यकर्ते आता बैठकीत तरी ठाम दिसले, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये किती उमेदवार असणार आणि तिरंगी लढत होणार का याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे। विष्णू भुर्गेजी, 24 तास, बीड।